देव, देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळी. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. जय हरी सर्वांना. आज श्री पावन क्षेत्र मासाळ येथे श्री विश्वात्मकेश्वर नाही का, तिथे महाशिवरात्री निमित्त आपला भव्य दिव्य असा सत्संग वैष्णव मेळावा. बघा म्हणजे प्रवचन म्हणजे आता कालपासून प्रवचनाची जी सुरुवात झाली त्याच्यानंतर मग काल्याचे कीर्तन असेल, परिपाठ असेल, सगळं काही सकाळी उद्घाटन झालं. म्हणजे गोष्टींचं काय होतं, आपल्याला किती गांभीर्य आहे नाही का, आणि गोष्टी आपल्यासाठी घडतायत किती भव्य पद्धतीने. कदाचित आपल्याला त्याचं तेवढं महत्व नाही समजत आहे, पण ह्याच काय म्हणतो महत्व फार हजार पटी नाही. आता जोपर्यंत म्हणजे माझं मी सांगतो, आता ते मगाशी प्रवचनात त्यांनी काय सांगितलं की तो त्रिवेणी संगम ते शोधायला तिथं जातात लोक, पण आपल्याला कसा त्रिवेणी संगम सापडलाय. मग परत बाबांनी पण त्याच्यावर हे स्पष्टीकरण दिलं, मी फार त्याच्यात जाणार नाही. पण आपला विषय काय होता की महाशिवरात्रीसाठी आपण इथं एकत्र आलेलो आहे. मग महाशिवरात्री म्हणजे काय, आता ताईंनी सकाळी कीर्तनात सांगितलं तो विषय, पण एक भगवंताव मध्ये पण एक फार छान ओळ आहे काय की म्हणजे एका ताईंनी म्हटलं होतं ते बाबांनी रिपीट केलं होतं, तर ते भगवंताव मध्ये आलेलं आहे. काय सांगितलं होतं की ज्या रात्री जीवाचं रूपांतर शिवामध्ये होईल ती महाशिवरात्री. बघा आता आपल्या म्हणजे आज हा ठीक आहे, म्हणजे ही महाशिवरात्री म्हणून आपण साजरी करतो, पण आपलं रूपांतर कधी करून ठेवलंय. ज्या क्षणी तुमच्या ते तुळशीपत्र ठेवलं, ज्या क्षणी तुम्हाला अनुग्रह दिला, ज्या दिवशी तुम्हाला ह्या ब्रह्मांडाचं एक सार नाम दिलं, त्या दिवशीच तुमच्यासाठी तो सोहळा सद्गुरूंनी आपल्यासाठी तयार केलेला आहे. बऱ्याचदा असं होतं म्हणजे आपल्याला काय मिळालं याचं आपल्याला फारसं हे नसतं, पण आपला जर प्रवास बघितला तर आपल्याला ती गोष्ट हळूहळू लक्षात येते. आधी काय होतो, मगाशी राजूभाऊंनी सहज बोलले काय, कुठल्या तरी प्रांताच्या कुठल्या तरी ह्याच्यात आपण जन्माला आलो असतो. म्हणजे ते म्हणतात ना, ग्रहात सगळ्यात म्हणजे कुठलेही तर पृथ्वीमध्ये सर्वात भाग्यवान असेल तर तो जन्माला कुठे येतो भारत देशात. भारतात अजून भाग्यवान असेल तर कुठे जन्माला येतो महाराष्ट्रात. काय आहे इथं महाराष्ट्रात, संतांचा आशीर्वाद लाभलेला आहे. इथं जी कृपा झालेली आहे ती शिवस्वरूप कृपा झालेली आहे, आणि म्हणून आम्ही तिला शिवकृपा म्हणतो. हे तर लक्षात बघा, संत आहेत म्हणून आपल्याला आपल्या आयुष्याला वळण आहे, आपल्या आयुष्याला किंमत आहे, लक्षात ठेवा. पण आपण तेवढं त्यांना गांभीर्याने घेत नाही. म्हणजे आपल्याला काय म्हणजे हे असं नाही की म्हणजे आपल्याला त्याचं गांभीर्य नाही किंवा आपल्याला म्हणजे त्याचं काही महत्वच नाही. तर ते सकाळी नाही मोठे भाऊ म्हणले की थोडस त्याच्यावरती येत राहतं, जवळ येत राहतं थोडंसे, तर ते झाडायसाठी तर इथं आलोय ना. आणि ते झाडता आलं तर आपला महाशिवरात्रीचा सोहळा पार पडला. जीव दशेपासून शिव दशेपर्यंत आपला जो प्रवास आहे जर तो बघितला, म्हणजे अगदी छोटीशी गोष्ट, भजन सुरू म्हणजे आपण पहाटेचं भजन करतो, आधी नव्हतो करत. ठीक आहे, आधी काय करायचो, काकडा असायचा किंवा काय असा, आपण सत्संगाला भजन सुरू केल्यापासून किती जणांचे अनुभव आहेत. आता मला वाटतं भगवंत सेतूचं पारायण झालं, प्रत्येकाचा अनुभव की शेवट भजनावरच येऊन थांबते. म्हणजे सातारकरांचा सांगतो मी, आमच्या तिथं जेव्हा झाला सत्संग तर प्रत्येक जण बसत होता ना, प्रत्येकाने काही काही ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी गेला, प्रत्येक जण काय करत होता, भजनावर येऊन येत होता. म्हणजे किती आता हे अनुभव आल्यानंतर लक्षात येते की भजन किती महत्वाचं आहे. खरं वैभव काय आहे, ही सद्गुरूंची जी देणगी आली आपल्याला, हे नाम आले, हे आपलं खरं वैभव आहे. सचिन मोबाईल मिळवायची तुम्ही लाकूड कापायला लगेच त्याचे पैसे येतील, किती दिवस पुरणार आहे. पण निरंतर तुमच्यासाठी तो ऑक्सिजन तयार करून ठेवलाय. ह्या लेवलचा बारीक विचार तो दोन्ही मला वाटतं एकच वयाचे 23 वर्षाचा मुलगा नाही करत आजचा. त्याहून महत्वाचं जे म्हणजे त्यांच्या आधी बसले म्हणजे जे काय बालवीर इथं होते
सगळ्यांनी ऐकलं. प्रत्येकाचे ते काय सज्जन बुद्धी सांगितलं बघा त्यांनी, काय हा दृष्ट बुद्धी, त्याची मराठी बघा तुम्ही. आमची मुले इंग्लिश मीडियम मध्ये शिकली तरच ती सुशिक्षित. झटक्यावर त्यांनी तो म्हणजे तो काय म्हणतो नॅरेटिव्ह पालकांनी तयार केलेला हाणून पाडला का नाही. जिल्हा परिषद बोलते आहे का नाही बघा तुम्ही. म्हणजे हा म्हणजे ऍक्युरेट आपण काय म्हणतो त्याला की ते म्हणजे जे सद्गुरूंनी आपल्या ग्रंथात आपल्या वाङ्मयात जे शब्द दिले जसे तसे त्यांच्या मुखातून बाहेर पडत होते. बोलताना माणसाची बोबडी वळती आली बघा. खरं म्हणजे हे प्रत्येक जण शिवाजी महाराज ही तरुणाई पण आहे बघा. इथं पण शिवाजी महाराज करणारे आहेत. आणि आता 19 तारखेला जयंती झाली, डीजेवर नाचणारे सुद्धा शिवाजी महाराज म्हणणारे आहेत. किती फरक आहे. आणि हा फरक कोणामुळे आहे. बाबा काय म्हणाले संत श्रीपाद बाबा, तुम्ही सोन्याहून पिवळे. लहान पोरगा तर त्याला जवळ यायचे का, कारण ते भाग्य दिसायचं ना. वयाची 50-60 ओलांडल्यानंतर जे माणसांना कळत नाही ते तुम्हाला ह्या वयात कळते. आणि करून तुम्ही स्पष्ट करताय, उद्बोधन करताय, समाजात एक प्रतिमा तयार करताय. कोणाची प्रतिमा आहे ती संत वाङ्मयाची प्रतिमा, ती संतांची प्रतिमा आहे. हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या या भारत देशाची प्रतिमा आहे. ते म्हणायचे बघा की म्हणजे पहिला असं म्हणायचे की मुलांची खेळणी बदला, मुलांचे खेळ आपोआप बदलतील. म्हणजे हे शिवाजी महाराजांच्या काळात वगैरे म्हणायचे की मुलांना कमी वयातच तलवार द्या, कमी वयातच ढाल द्या, मग ते मुलं आपोआप लढायला शिकतील. आता आपण थोडस त्याच्यात बदल करूया. मुलांना कमी वयातच आपलं वाङ्मय द्या, मुलं आपोआप बोलायला शिकतील, मुलं आपोआप त्याचा प्रसार करतील. मुलांना त्याच्यासाठी तुम्हाला काय वेगळं स्पेशल ट्रेनिंग द्यायची गरज नाही. मुलाला इंग्रजी आलं तरच तो सुशिक्षित आहे. छोटे छोटे प्रश्न असतात रोजच्या ह्याच्यात, मोठे सारखं म्हणजे ते मेसेज टाकतात. मुलं किती येणार आहेत, मुलं किती येणार आहेत, तरुण मुलं किती येणार आहेत, लहान मुलं किती येणार आहेत. कारण बिंबवायचं आहे ना, नुसतं सांगून सोडून नाही द्यायचं. लहान मुलांच्या एक सातत्य असतं. ते बघा, ते इथं आलं की इथले प्रश्न तुम्हाला विचारले. ते अवधूत बसला होता त्याने काय ते आता तो आज त्याने ते छावावर जे केलं विश्लेषण केलं थोडस, मला ते अतुल दादा काल झोपायला होता आमच्याबरोबर. तो इतके प्रश्न विचारत होता, त्याचे प्रश्न असे चालले होते, मला सांगतो चुकून संभाजी महाराजांचे हात सुटले असते तर आता याच काय उत्तर देऊ, त्याला एकदा धरलाच असता तर. का, कारण ते बघून आला ना, ते बघून आला म्हणून त्यातले प्रश्न विचार येते का लक्षात. म्हणजे हे तुमचं खरं ऐश्वर आहे, हे तुम्ही मिरवलं पाहिजे. बाबा काय म्हणतात, परमार्थ निधड्या छातीच आहे. आपल्याला असं लपून छपून करायचं आहे का. कोणी सकाळी सांगितलं की बाहेर गेलं की ते डोक्यावरची टिळा पुसायचा. भीती आहे का तुम्हाला कोणाची. आणि हे जो सुप्तरित्या करतो का नाही, मग तो परत बाबांना विरोध करतो की मतदान नाही करणार, आम्हाला त्यासाठी प्रोत्साहन नको. जे हे सुप्तरित्या करत असतात म्हणजे हा टिळा किंवा हे कुंकू तुमच्या माथ्यावर असावं म्हणून तर त्यांनी खस्ता खाल्ल्यात ना. हे तर तुम्ही मिळवलं पाहिजे. म्हणजे एखादं कापड जरा कमी पैशाचं घाला, काय फरक पडतो. जेवताना आता मोठी भाऊनी सांगितलं काय ते श्रीकांत बाबांचा एक फोटो आहे. कसा आहे, खाली धोतर आहे, वरती ते कुर्ता काढलाय त्यांनी आणि बंडी, हा बंडी म्हणतात त्याला. हा, त्याच्यावर साधकांबरोबर बसलेत आणि जेवतानाचा तो फोटो आहे. हा साधेपणा बाहेरच्या गुरूंमध्ये मिळत नाही, जे स्वतःला गुरु म्हणवतात त्यांच्या.
ज्याला चेक करायचंय त्यानं जाऊन चेक करावं, काय हरकत नाही. फिरून फिरून परत इथं येणार. सांगायचा उद्देश काय आहे की म्हणजे आपल्याला काय मिळालंय ह्याची कल्पना असावी. का असावी? कारण मग त्याशिवाय त्याचं महत्व कळत नाही. महत्व कळत नाही तोवर कार्य होत नाही. कार्य होत नाही तोवर ते आचरण दिसणार कसं. आणि हे तुमच्या सोबत होऊ नये. काय होऊ नये? तुम्हाला ज्ञान मिळू नये, तुम्हाला हिंदू धर्माचं महत्व कळू नये, यासाठी खूप लोक काम करतात. एक इकोसिस्टीम आहे त्याच्यासाठी. नेरेटिव्ह पसरवणे, बरंच काय 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 त्यामध्ये आहे इन्क्लुडेड. त्याचा एक प्रवचनात घेणार आहे मी. एक कथा आहे बघा, म्हणजे आज महाशिवरात्री संपूर्ण भारतभर आपल्याकडं 12 ज्योतिर्लिंगांचं स्थान आहे नाही का. तर त्यातलंच एक महाकालेश्वर म्हणून हे ज्योतिर्लिंग आहे. कुठे? उज्जैनला आपल्या. तर तिथे म्हणजे ते महाकालेश्वर नाव कसं पडलं तर त्याची कथा काय होती की ते पहिलं एक म्हणजे खूप प्राचीन काळी त्याचं नाव होतं अवंतिकापूर. आणि तिथं दुसाना नावाचा एक राक्षस राहायचा आणि तो शिवभक्तीच्या विरोधात होता. म्हणजे त्याचं मत होतं, तो असा पहाडात राहायचा आणि त्याचं मत होतं की शिवभक्ती जर माझ्या राहायचं असेल तर कोणीही शिवभक्ती करू नये. तर त्याला न जुमानून एक ब्राह्मण परिवार पुढे आला आणि त्यांनी शिवभक्ती केली आणि तिथं शिवाचं आराध्य स्थापित केलं. तर त्यांना मारण्यासाठी तो म्हणजे त्याचं जे काही जंगल होतं काय तिथून बाहेर आला आणि त्याचा वध करण्यासाठी भगवान शिवने अवतार घेऊन त्याला परास्त केलं. आणि म्हणजे ते दुसानाला दुसऱ्या भाषेमध्ये असं म्हणतात, म्हणजे त्याचा दुसरा एक सण आहे काल म्हणून आहे. तर ते कालचा महाकाल बनून आलेला तो महाकाल असं. कथा सांगण्यामागचा उद्देश हा की काळावर मात करणारा महाकाल. मग तो राक्षस तसा होता. सकाळी फार म्हणजे सकाळी ते तडाखी बंद असा एक शब्द वापरला त्यांनी, तो आता मी ह्याच्या सोबत वापरणार आहे. आज सुद्धा असे बरेच काल आहेत. काय शब्द वापरला होता त्यांच्यासाठी? औरंगजेबाच्या अवलादी येते त्या वापरला होता. ही लोक तुमच्यासाठी काय प्रयत्न करतात आहेत की तुमचं धर्मांतर कसं व्हावं, तुम्ही काय कशा नाही पाळाव्या, तुम्ही विष कसं खावं. आणि मग जेव्हा म्हणतात ना की शेती ही काही इथं बसून सांगायची गोष्ट आहे का, काय राष्ट्रत्व ही काही इथं बसून सांगायची गोष्ट आहे का, इलेक्शन ही काही इथं बसून सांगायची गोष्ट आहे का. मग त्यांच्यासाठी हे शब्द असे आणावे लागतात बाबांना. काय ते औरंगजेबाच्या अवलादी आहेत म्हणे. आणि त्या काय फक्त म्हणजे ते गोल टोपी घालून आला म्हणजे असला असं नाही. फार फार मोठी इकोसिस्टीम काम करते जे सांगितलं मग अशी. ते तोच विषय होता की त्यांना सातत्याने एक वावड आहे. कशाचं वावड आहे? सनातन हिंदू धर्माचं. आणि तिथूनच त्यांनी तुम्हाला ह्या अशा सवयी लावल्यात की हे टिळा म्हणजे कुठेतरी लक्षण बरोबर नाही, गळ्यात स्त्रीने मंगळसूत्र घातलं म्हणजे ती मागासलेली आहे. आलं लक्षात? म्हणजे हे म्हणजे आणि ह्याचं खंडन करण्यासाठी आपल्याला आता त्या कालचा महाकाल बनलं पाहिजे. हे रौद्र रूप धारण करता आलं पाहिजे. निधड्या छातीचा परमार्थ जसं आपण ठामपणे म्हणतो आणि सांगतो कुठे नोंद आमच्या वाङ्मयात आहे, तसं ठामपणे आम्ही प्रखर सनातन हिंदुत्ववादी आहोत हे सुद्धा आपण सांगितलं पाहिजे. परवा भारत पाकिस्तान मॅच झाली, आम्ही बातमीला बघितलं ते मालवण का कुठं तिथं फटाके वाजवले. राहतात कुठं? त्यांना काय वाईट वाटत होतं की पाकिस्तान जिंकत होता, मग परत आपण जिंकलो, मग त्यांनी ते तिथं मारामारी केली. खायचं हितलं आणि स्वप्न बघायची गजवाई हिंदची. लक्षात येत आहे? आणि ह्यासाठी संतांना पुन्हा पुन्हा आपल्याला उठून मार्गदर्शन करावं लागतं, ज्याच्यावरती आपल्याला शंका नसली पाहिजे, ज्याच्यावरती आपण निशंक असलं पाहिजे.
तर खरा सनातन हिंदू. हा, नाही तर मग बाकीचे हिंदू आहेतच की. आपल्याला काय त्याचं म्हणजे आता झालंय, गेल्या वेळी तो विषय झाला की म्हणजे असून नसल्यासारखंच काय, त्यांना आहे काय नाही काय फरक काय पडतो. आपल्याला शिव आशीर्वाद कसा मिळालाय बघा तुम्ही याच्यात. लक्षात द्या. आता इथं श्री विश्वात्मकेश्वराचं हे केलं, हेच आधी पांडवकड्यावरती होतं. बाबांनी विठ्ठलवाडीत पण शिवलिंग स्थापन केलं. येरोळेला मला वाटतं मामांचं जिथं हे झाड लावायला ते जातात तिथं वरती पण शिवाचं अधिष्ठान आहे. सिद्धोबाच्या डोंगराला पण तुम्हाला म्हणतात की शिवाचं अधिष्ठान आहे, ते शिवाचं अधिष्ठान. बघा म्हणजे सातत्यानं आपल्यासाठी तो आशीर्वाद संतांनी आणलाय. आणि असा प्रबळ आशीर्वाद मिळाल्यानंतर आपण कुठं दोन पावलं मागे सरकलं पाहिजे का? आपण इथं हो म्हणून परत माघारी जाऊन हे करायला पाहिजे का? म्हणजे आता कालपासून तो विषय झालाय काय की एक विचाराचं किती पुढे 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 येत गेलं आणि आज ते किती व्यापक स्वरूप घेतंय हे आपण बघतोय. हे आपलं भाग्य आहे. किती हसत होते म्हणजे सगळे. सकाळी ते कुदळ माळायला मिळतेय, कुठं खोर वाढायला मिळतंय, हिरिरीनं पुढे जातात आहेत का? कारण आता महत्व कळायला लागले. लहान लहान पोरं सांगतात आहेत भूमाता, गोमाता, विश्वमाता, भारत माता. हे त्यांच्या मुखात कुणी भरलं? हे त्यांच्या विचारात कुणी भरलं? आणि आपण जर हे नाही केलं तर काय होतं? आता मग 12 ज्योतिर्लिंगाचा विषय घेतला, त्यातलंच एक इथलं आपलं गुजरातचं सोमनाथ मंदिर. ठीक आहे. तर त्याचं पहिल्यांदा त्याच्यावरती जे आक्रमण झालं होतं ते 1024 मध्ये मोहम्मद गजनीने केलं होतं पहिलं. त्याच्यानंतर त्याने 10 वेळा तिथं ते लुटलं, तोडलं, ते परत उभं राहिलं. आणि शेवट जे त्याचं परत म्हणजे असं समजू नका ह्या इतिहासातल्या गोष्टी आहेत बघा. हे करत झालं आणि शेवट जे त्याचं बांधणी झालेली आहे ते सरदार वल्लभभाई पटेलांनी स्वातंत्र्य काळानंतर 1950 साली केलेली. पहिलं कधी झालंय? 1024 आणि तिथून 1950. आणि त्याला सुद्धा नेहरू यांचा विरोध होता. मग आपण बघा म्हणजे इतके वर्ष ते मंदिर ते तोडत राहिले, आपण बांधत राहिलो. म्हणजे आपल्यातले काही लोक बांधत राहिले, परत तोडत राहिले, परत म्हणजे ते एका मंदिराशी त्यांना इतकं काय हे होतं. आता आपल्यातलं एखादं असं 12 इतकी एक गेलं म्हणून काय असतं एक एखादं बघा. एकाच ठासून सांगितलं 11ला काय नाही केलं केलं म्हणते की नाही. हा एक एक करत असतं ती 12 संपवायची. कारण तुमच्या आधी असं नाही म्हणू शकत पण तुमच्यापेक्षा जास्त त्यांना आता ते कळलंय की त्याचं महत्व काय आहे. ती तुमची ताकद आहे. हा त्याच आधी काय ते अधिष्ठान तुम्हाला किती ऊर्जा देते ते आहे. हे संत सातत्याने आपल्याला त्याचं उद्बोधन करत असतात, जाणवून देत असतात. असं नाही की हे आता पहिल्यांदा घडतंय. आपण कधीतरी त्याच्याकडे कानाडोळा करत होतो, आपण त्याच्याकडे पाहायला मागत नव्हतो. आणि कुठेतरी हे तर म्हणायला हरकत नाही की सनातनी राज्य आल्यामुळे आता ह्या गोष्टी प्रखरतेने पुढे यायला लागल्यात. आताच शिवाजी महाराजांचे पिक्चर कशाला, आताच हे कशाला, आता ते कशाला, ह्याच्यावर पण ऑब्जेक्शन घेणार आहे कारण आपलीच आहेत. बाहेरचे आणायला लागतात का? नाही. आणि आता ते त्यांनी छावाचा उल्लेख केला. छावाला मी एकाच स्टेटमेंट ऐकलंय ते एवढं पण काय नव्हतं बरं का, हे यांनी जास्त दाखवलं. ज्यानं बनवलंय त्यानं वाचलंय तो काय म्हणतोय की ही 10% आहे, मी अजून पूर्ण दाखवू शकत नाही. एवढं नव्हतं म्हणणारी बघा. फरक काय बघायचंय की म्हणजे ते रावण कसा ह्याच्या साधूच्या रूपात तिथं आला पण तो होता रावणच ना.
अशी ही रावणं तुमच्या भोवती फिरत असतात, ही तुमचे माइंडसेट बदलत असतात. हे तुमच्या त्यांना माहित असते, ह्यांना फार वेगळं करायला काही लागणार नाही. थोडस यांच्या शिक्षणाचं कौतुक करा, थोडस यांच्या पैशा पाण्याचं कौतुक करा, थोडस यांना सांगा की तुम्ही प्रगतशील आहात. तुम्ही जे साडी नेसताय ते आता जुनं झालंय, तुम्ही जे आता कुर्ते पायजमे घालताय ते आता जुनं झालंय, एवढं सांगितलं तरी पुष्कळ आहे. वैयक्तिक ह्याच्यावर कोणाला म्हणजे काय म्हणतो त्याला ब्लेम नाही करायचं, पण आपल्याला हळूहळू कसं लांब खेचत नेलं जाते आणि त्या डबल फोर्सनं संत आपल्याला परत रिव्हर्स खेचत आणत असतात. आता आपण ठरवायचंय की आपण कुठल्या दिशेला फोर्स लावायचा. संत जिकडे आपल्याला आणतात ते बसवतात तिकडे लावायचंय का दूर लोटणाऱ्यांकडे लावायचं. मत कुणाला द्यायचं, विचार कोणाचे ऐकायचे. आपल्या मुलांना हे सातत्यानं आपल्या मुलांना कुठलं वाङ्मय वाचायला द्यायचं का त्यांना ते कविता आणि हे जॉनी जॉनी येस पप्पावरच थांबवून ठेवायचं. बघा आज मुलं कसली बोलत होती, हे प्रॅक्टिकल आहे. ह्याचे विचार बाबांनी खूप आधी सांगितलेले की हे मुलांपर्यंत गेलं पाहिजे, हे तुमच्या मुलांना कळलं पाहिजे. आज त्याचं काय म्हणतो आपण म्हणजे झाड ठेवायला आज फळ दिसतंय. मंदिरांचा विषय मग अशी निघाला होता बघा. आता ते काशी विश्वनाथचं मंदिर आहे, ठीक आहे. त्याच्या समोरच त्यांना ते म्हणतात ज्ञानवापी मस्जिद आहे, आपण म्हणतो ज्ञानवापी मंदिर आहे, ठीक आहे. जो काय तो ढाचा आहे त्यांनी त्याच्यावरती रचलेला. काय आहे ते प्रकरण, तर ते काशी विश्वनाथच्या कॉरिडॉर मध्ये म्हणजे समोर नंदी आहे, त्याचं तोंड विरुद्ध दिशेला आहे म्हणजे समोरच्या दिशेला आहे. आणि तिथे ज्या दिशेला त्याचं तोंड आहे त्याच दिशेला एक त्यांनी असं क्लेम केलंय की तो तिथं फवारा आहे, पण तिथं शिवलिंगच्या आकाराचं हे म्हणजे तिथं शिवलिंगच आहे. हे माहिती देण्यासाठी सांगतोय की शिवलिंगचं हे. ह्याला दुसरा जोडून पुरावा काय लागलाय की ज्या दिशेला त्या नंदीचं तोंड आहे आणि त्या दोघांच्या मध्ये जी भिंत आहे त्या भिंतीला एक असा थोडासा भाग राहिलेला आहे ज्या भागावरती आपल्या पुरातन ह्याच्यातल्या संस्कृतीतल्या कलाकुसरी आहेत त्याच्यावरती इतिहास म्हणजे आपण जसं मंदिरांच्या त्या कळसावरती ते हे करतो ना तसं त्या भिंतीवरती ते आहे. म्हणजे कुठेतरी ते सगळं फोडत गेले, थोडस चुकून राहिलं असेल आणि आज त्याच्यावरून सापडतंय तर ते आपल्याला माघारी सुपूर्द करायला तयार नाहीत. देश आपला, मंदिर आपलं, वाट कशाची बघतोय आपण. घरातल्या देवाऱ्यापर्यंत हात घालायचे. बरं असा काळ काय पहिल्यांदा नाही येते, त्यांनी आधी ह्याच्या आधी करून झालेलं आहे. मुली देखत आईवर बलात्कार, आई देखत मुलीवर बलात्कार, ह्याच्यापेक्षा अजून क्रूरता काय पाहिजे तुम्हाला. आणि अजून सुद्धा आम्ही म्हणतो एकालाच केलंय की अजून बाकीचे 11 असतीलच की आईतच की त्याला कुठं काय केलंय. म्हणजे एक अर्थी आपण वाट बघतोय का. तिने मगाशी उल्लेख केला कशाचा, ती बंगालच्या बॉर्डरवर तुम्ही असता तर आज बघा तिथं काय अवस्था आहे. मेसेज येतात बघा त्यांच्या ग्रुपवरती काय मेसेज फिरतात हे आपल्याकडे येतात आता हळूहळू. हिंदूंच्या दुकानातून सामान घ्यायचं नाही, त्याच्या दुकानाच्या शेजारीच तुम्ही दुकान टाकायचं. त्यांच्या मुलींना कसं फसवायचं, त्यासाठी आपली मुलं कशी आकर्षक दिसली पाहिजेत. 6 वर्ष त्यांचे ते काय ते शिक्षण घेतात त्याला मदरसा, त्यांच्या 6 वर्ष ते मदरशात गेले की तो मौलवी होतो, मग त्याला एक पगार चालू होतो. कुठं आला यांच्याकडे एवढा पैसा. विरुद्ध दिशेला बघूया आपण आता आपल्या ह्याच्यात काय चाललंय. आम्ही आमच्या पुरती बघतो, पोरांचं काय ह्याच्यात काढून नका. माग पण तो विषय झाला, मोठे भाऊ म्हणले काय की मुलं तयार आहेत पण पालक त्यांना त्याच्यात आणत नाही. नुकसान वाटतंय का तुम्हाला ह्याच्यात काही नाही. विषय प्रत्येकाला पडतोय. देव बाबा काय म्हणायचे, देव आधी पण प्रत्येकाला माहित होतच की नाही असं कोण अस्तित्व थोडी नाकारत होतं, योग्य रूपातला माहित होता. तुमचा जो बघण्याचा दृष्टिकोन होता तो वेगळा होता. आज इथं पण तसंच आहे.
तुमच्या धर्माकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा वेगळा आहे आणि बाहेरच्यांचा वेगळा आहे. एखादं बजरंग दल ऍक्टिव्ह झाले की आपल्यातलंच पहिलं उठते म्हणते ही लई हुंस आहे बरं का, ही एवढं नाही. एक लक्षात ठेवा, जो बजरंग दलचा आहे किंवा ते कुठला अजून सेना बिना असतात त्यांच्या हिंदू संघटना आहे, तो पण तुमच्याकडे हिंदू म्हणून बघतो. आणि जो तुमच्या घरावर दगड मारायला आलेला असतो तो पण तुमच्याकडे हिंदूच म्हणून बघतो. कुठला चालणार आहे तुम्हाला? गांभीर्य ह्या गोष्टीचं घेतलं पाहिजे की इतका कळवळा आहे तर मग त्या कळवळ्यांना आपण ऐकून काय घेत नाही, समजून काय घेत नाही, विचारांचा म्हणजे काय म्हणतो विचारांची अंमलबजावणी का होत नाही. हळूहळू बघा तो इतिहासात मी ह्याला बघितलं, शिवाजी महाराजांच्या सेनेत पण मुसलमान होतेच की, मग त्यांनी कुठे विरोध केला, हळूहळू शिवाजी महाराजांना सेक्युलर बनवून टाकायचं. सर्व धर्म समभाव मानणारे होते. अरे ज्यावेळी शिवाजी महाराज लढाया करायचे तेव्हा राज्य धर्माच्या भरोश्यावर चालायचे. हे मोगली राज्य, हे आदिलशाही, आणि म्हणून तर ही मराठी शाही आली ना. ते कुठनं सेक्युलर झाले? हा काही बाबा काय म्हणतो जे समाजकंटक नसतील त्यांना राहायला जागा दिली म्हणून ते लगेच सेक्युलर नाही झाले ना. ते मदारी मेहतरचं एक पात्र असतं बघा, कधी पण असं तुम्ही मालिका वगैरे बघितली की नाही, खास करून बाबांनी उल्लेख केला होता बघा त्यांचा. शिवाजींची भूमिका करतात आणि कुठल्या पक्षात आहेत? राष्ट्रवादी, शरद पवारच्या पक्षात. ते तो खास करून दाखवतो, त्यानं सुरुवात केली ऍक्च्युअली काय की ते मदारीचं एक पात्र दाखवायचं. मग ते शिवाजी महाराजांचं सारखं काय की बेसिक गोष्ट काय असेल बाबा, काय लागलं पाणी लागलं ते आणून देणार, हे लागलं ते आणून देणार, ते लागलं ते पात्रच खोट आहे. त्याची कुठंच इतिहास आहे, काल्पनिक कुठंच बघायला मिळत नाही. बरं हे कशावरून कळतं तुम्हाला वाटलं युट्यूबचा व्हिडिओ बघून वगैरे बोलतोय काय? तसं नाही. तुम्ही म्हणजे जो व्यक्ती त्या वेळेला त्यांच्या काय म्हणतो त्यांच्या त्या मिनिस्ट्रीमध्ये किंवा त्यांच्या त्या ह्याच्यामध्ये कामाला असायचा, त्याला एक पत्र मिळायचं आणि ते पत्र रिन्यू करायला लागायचं. जसं तुमचं तर तुम्ही जिथं कोणतं कामाला असाल, आता कॉर्पोरेटमध्ये असतील तर त्यांचं एम्प्लॉयमेंटचं एक सर्टिफिकेट असतं का नाही, की हा व्यक्ती आमच्याकडे काम करतो, एक आयडी असतं. तसं त्यांचं एक पत्र असायचं आणि ते पत्र दरवर्षी रिन्यू करायला लागायचं. राजा बदलल्यानंतर त्या दुसऱ्या राजाची त्याच्यावर सही लागायची. मग निदान शिवाजी महाराजांच्या काळचं एखादं मिळावं पत्र, संभाजी महाराजांच्या मिळावं, राजाराम महाराजांच्या मिळावं, हे काहीच नव्हतं. आणि इतकी वर्ष तुम्हाला दाखवलं कशासाठी? हे सगळे प्रयत्न कशासाठी? तर तुमच्यात ते जागरूक नाही होऊन द्यायचं. आता ते छावावर त्यांनी मांडलं काय, मला सांगा ना, स्वराज्य रक्षक संभाजी का धर्मवीर म्हणाय तुला लाज वाटते का रे? लाज वाटते म्हणूनच तू स्वराज्य रक्षक म्हणतो, कारण धर्मवीर म्हटल्यानंतर तुला मत मिळत नाही. कोणतरी दुःख होते, विशिष्ट वर्गाची काळजी आहे तुला. दोन माणसांच्यात म्हणजे जर असं बलाढ्य माणसं अशी भांडणं झाली बघा, धराधरी झाली, तर होतं पुढचा शब्द बोलणं म्हणायचं जीभ हासडून राहतात. हा खरंच हा सांगतो का? काय नाहीच करू शकत ना, माहिती. पण तख्तावर बसलेल्या माझ्या राजानं स्वतःची जीभ हासडू दिली. शरीराचा एक एक अवयव काढून घेतला त्यांच्या. म्हणजे खरंच आहे चित्रपट फक्त 10% आहे आणि त्याच्यातच माणूस ओक्साबोक्षी रडतंय. समजत नाहीये त्याला काय करू काय करू. कसा तरी यातनं वाचू दे बाबा, कसा तरी यातनं वाचू दे. मी ज्या रूम मध्ये बसलो होतो माझ्या समोर 80 वर्षाचे एक आजोबा बसले होते. ते एवढे त्यांना माहितच नव्हतं की असं काय पण शेवट असणार आहे. आणि ते सुरुवातीला इतके हे होते, ते म्हणजे पोरांना घोषणा बिसना द्यायच्या बरं का, मस्त पैकी असं तसं एकदम फुल एनर्जेटिक. ते अक्षरशः त्याला म्हणजे त्याचा सदरा त्याला इतका ओला, तो रडत होते, इतके त्यांना सुधरत नव्हतं अक्षरशः. हा सगळा खटाटोप कशासाठी? का अजून परत आम्ही कुणाची तरी अशी अवस्था झालेली बघायची वाट बघतोय आणि मग आम्ही जागा होणार आहे. हे व्यासपीठ हे त्या लोकांच्या त्यागातून बलिदानातून तयार झालेलं आहे. ह्याच्यासाठी संतांनी काय तो शब्द त्यांनी वापरला, काया झिजवावी लागते. असंच काही तयार होत नाही.
संतांनी माझ्या म्हणजे देह तर झिजवलाच आहे, पण काय म्हणतो म्हणजे रात्रीची झोप नाही, दिवसाला नीट स्थिरता नाही. आज ह्याची काळजी, उद्या त्याची काळजी, उद्या तिकडं पोचायचं आहे, उद्या तिथं जायचं आहे. आपण संत मायबाबा असतो किती दूर दूर पर्यंत प्रवास करावा लागतो. का तर ह्या जीवाचं रूपांतर शिवात व्हावं म्हणून. आणि त्याच्यात जर आपलेच प्रयत्न म्हणजे फिरून अडथळा बनणार असतील मग याचसाठी केला होता का 8 तास? हा प्रश्न आपण विचारला पाहिजे स्वतःला. वेळ आपल्याला खुणवत असते, लक्षात ठेवा. बाबा म्हणतात वेळेची ज्याने किंमत नाही केली, वेळ मग त्याची बरोबर किंमत करतो. आणि आज ही आपली वेळ आहे, आपण ते समजून घेतलं पाहिजे की आपल्याला खरंच आपल्या जीवाचं रूपांतर शिवात करून घ्यायचं आहे का? आपल्याला हा महाशिवरात्रीचा स्वतःचा सोहळा करून घ्यायचा आहे का? घ्यायचंय म्हणून आपण आलोय, ठीक आहे, पण आपण खरंच इथनं घेऊन तो निघालोय का? आपण ते विचार ग्रहण करतोय का? त्यानुसार आपलं आचरण होणार आहे का? होतंय का? हे प्रश्न आपल्याला विचारायचे. आपला आपण पेपर काय म्हणतात चेक करायचं. आपल्या मंदिरांवर आपण म्हणजे जे काही मंदिरात दानपेटी आपल्या नाहीये, पण बाहेरच्या मंदिरांमध्ये तुम्ही बघितलं तर दानपेटी असते किंवा तिथे पावते लोक फाडतात, दान देतात, त्याच्यावरती सरकार टॅक्स लावतं. मस्जिदवरती टॅक्स लावत नाही, चर्चवरती टॅक्स लावत नाही. आपल्यातली तरुण पोरं पोरी गोव्याला जातात कशासाठी? चर्च बघायला. का? आपली कमी पडलीत. गोव्याचाच विषय निघाला म्हणून सांगतो. एक इंग्रज अधिकारी होता आणि तो फार असा हे करायचा, म्हणजे कन्व्हर्टिंगच्या त्या ह्याच्यात असायचा. आणि त्याला पोर्तुगीजांनी त्या साईडला गोव्याचा तो भाग दिला होता. आणि तो तिथं म्हणायचा की जर ह्या भूमीवरती तुम्हाला राहायचं असेल तर तुम्हाला ख्रिश्चन म्हणूनच राहायला लागेल. तर ही बातमी 2-3 म्हणजे असं खूप जणांना तिने म्हणजे लेडीजना खास करून असं कन्वर्ट करायचं. आणि मग ते कन्वर्ट करून करून त्याचं काय झालं की तिथे एक दिवस ते शिवाजी महाराजांच्या कानावर आलं आणि महाराज तिकडे असताना त्याला त्यांनी बोलवून घेतला. म्हणले हे तुझ्या भूमीवर नाहीयेत, तू ह्यांच्या भूमीवर आहेस. तर त्यांनी तिथं 2 चर्च मानली होती, ती महाराजांनी तोडली आणि महाराजांनी तिथं सप्तकोटेश्वर, बघा तुम्ही गुगलवर टाकलं तर तुम्हाला सप्तकोटेश्वरचं मंदिर आहे तिथं. आणि तिथं लिहिलंय बिल्ड बाय छत्रपती शिवाजी महाराज. हा दगड त्यांच्याकडनं लावून घेतला आणि मग त्यांचा शिरच्छेद केला. कुठल्या अँगलने सेक्युलर होते महाराज मला सांगा बरं. जेव्हा एखादा व्यक्ती एकेरी उल्लेख करतो महाराजांचा तेव्हा आपली तळपायाच्या आत्मस्तकात जाते का नाही जाते? मग आपली पोरं जेव्हा डीजेच्या ह्याच्यावरती नाचत असतात, ती शिवजयंती साजरी करत असतात, तेव्हा आपली स्वतःची बाजूला सोडा, संतांना काय वाटत असेल, महात्म्यांना काय वाटत असेल? हे म्हणजे हे विषय रडून किंवा काय म्हणतो आपण ते वाईट वाटून हा खरंय म्हणून नाही जायचं. ह्याच्यात स्मशान वैराग्य नाही आणायचं आपल्याला. हे चिरंतर असं डोक्यात राहिलं पाहिजे. आणि हे मग निरंतर जागविक म्हणून हे जागवतं. ह्या विचारांचा आधार घेऊन आपल्याला परत बाबांचे विचार जागवायला येतात. आपल्याला सतत उपदेश करत असतात की तू तुझा उद्देश विसरू नको. तुझा उद्देश काय आहे? तू जन्माला कशासाठी आला? आज बाबांनी विश्व कल्याण शब्द एवढंच आहे बघा. तुम्ही व्यापकता काय आहे त्याची मोजू शकताय? मी तर बोलतो आकाश एवढी व्यापकता आहे त्याची. विश्व कल्याण म्हणजे काय? विश्वाच्या कल्याणासाठी. काय करू शकता तुम्ही विश्वाच्या कल्याणासाठी? जे काही कराल. सकाळी उठून गोमातेचे ह्याने दात घासताय, विश्व कल्याणाचं कार्य करताय. गोमातेचे प्रोडक्ट वापरताय, विश्व कल्याणाचं कार्य करताय. असं म्हणजे किती ते म्हणजे काय म्हणतो प्रत्येकाचा विचार करतात. असं नाही की आता जे गोमाता सांभाळतात त्यांच्याकडे नको सेवा होती, पण जे नाही सांभाळू शकत, जे बाबा कुठं फ्लॅट मध्ये शहरात आहेत त्यांच्यासाठी पण एक सोय. का
कारण त्यांच्यासाठी पण तेवढाच कळवळ आहे. त्यांच्यासाठी काही वेगळी बाजू आहे का? ही संतांची तळमळ आहे. आणि हे कशासाठी सगळं चाललंय तर त्या शिवस्वरूपावर आपण आरूढ राहू. आपल्याला माहित नाही असं नाही, आपल्याला करून दिलं नाही असं नाही, तर सातत्य त्याच्यामध्ये आपलं राहत नाही. आणि ह्याच्यासाठी बाबांना सतत 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 उपदेश करायला लागतो. ही आपली जीवदशा बाद झाली पाहिजे, किंवा ती आपण होऊ देत नाही. येते लक्षात? आपल्यावरती जो हल्ला होतो तो फक्त काय म्हणतो फिजिकली नाही होत. तुम्ही हे बघा की हे विश्वरूपच आहे एक प्रकारचं. बघा तुम्ही ह्याच्याकडे जगाच्या पाठीवर जे काय चाललंय सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवते. बातमीच फक्त नाही म्हणत मी. सबस्क्राईबचा विषय निघाला सकाळी, काय ते म्हणले पाककलेचं ते व्हिडिओ इकडे रेसिपी हे करतात, कोण इकडे आता कपड्यांचं काही सबस्क्राईब करत असेल. करून नये हा त्यांचा पॉईंट नव्हता की ते करतो, ते हिरिरीनं करतो, त्याच्यात सगळी माहिती असते. बेल आयकन कुठलं दाबायचं, हे कुठलं दाबायचं. पोरं असतात तर ती आई वडिलांना सांगतात हे दाबा पप्पा, पप्पा हे दाबा. सांगतात का नाही सांगतात? हे व्हिडिओ तुम्ही बघितला पाहिजे. सांगता का नाही सांगता? सकाळी गुड मॉर्निंगचे मेसेज आल्यानंतर एकमेकाला इकडे तिकडे लगेच फॉरवर्ड करून मोकळे होता नाही आता. रोजचा चेकअप आहे, रोजचा. असं काय म्हणजे खूप वर्षातून एकदा घडते अशी गोष्ट नाही. रोजचं घडते का नाही घडते प्रत्येकाला माहिती. रील बघतो, शॉर्ट बघतो, काय असं माहिती छोटे. हे विचार हळूहळू हळू तुम्हाला बंधनकारक बनवतात. ह्याचा एक स्टडी आहे. आयटी मध्ये आहेत आपल्यातली बरेच लोक, त्यांना माहिती आहे बरा तो हे कसं तुमच्यावरती हॅमरिंग केलं जातं. ते मोदींनी माग ऍप्लिकेशन बॅन केले बरेचसे. टिकटॉक केलं, पबजी केलं, बरंच काय 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 काय. का केलं तर तेव्हा आपल्याला हे वाटलं की का करतात हे सगळं, ह्याचा काय संबंध देशसेवेशी. एक तर आपल्याला देशसेवेशी काय अडचण आहे मला कळतच नाही. हे बघा देशाचा ह्याला पंतप्रधान केलंय आणि हे झाडू मारत बसले. आपले तेच हसतात बरं का. तो माणूस केंद्र बनतोय, एक लक्षात घ्या. तो व्यक्ती एक केंद्र बनतोय, त्या केंद्रापाशी तुम्ही अटॅच होताय. तुम्ही सगळे त्यांच्याकडे पंतप्रधान म्हणूनच बघणार आहे. आणि जेव्हा तो व्यक्ती एखादी ऍक्टिव्हिटी करतो, जेव्हा तो व्यक्ती कुणापुढे नतमस्तक होतो, जेव्हा तो व्यक्ती कुणापुढे डोळे वाटारून बघतो, आणि तशीच तुमच्यात एक प्रबलता तयार होते, तशीच एक तुमच्यात प्रतिमा तयार होत असते. आपल्याला देशसेवा म्हणजे काय वाटत, म्हणजे ती व्याख्या करून ठेवली. ते सीमेवर जाऊन जेव्हा लढला त्यानंच देशसेवा केली. 2-3 वर्षांनी एकदा ते बळीराजाचे नारे दिले की झालं. बघा बळीराजाचा अर्थ काल किती हे सांगितला, सूक्ष्म अर्थ आहे. तुमच्यामुळे मला बळ येतं म्हणून तुम्ही राजे, तुमच्यामुळं मला बळ येतं म्हणून तुम्ही राजे. आणि त्यातून तो शब्द म्हणजे त्या शब्दाची क्रांती आली की बळीराजा. उगाच म्हटलं नाही अमृताशी पैजा जिंकणारी माझी मराठी भाषा आहे. अभिमान असला पाहिजे. ती पोरं मग अशी इतकी सुटसुटीत मराठी बोलत होती. किती व्यवस्थित मला सांगा. एकूण एक शब्द जमला नाही ते माणूस हा हे होता. त्याच्या जागी कुठला तरी इंग्लिशची भेसळ नाही केली त्याने, नाही गेली खरं. आणि हे बघा तुम्ही समजून घ्या. आणि हे कशातून घडतं, हे वाङ्मय वाचलं, हा विषय समजून घेतला, इथं थोडा मोठ्यांच्या सहवासात बसला, काय नक्की बाबा हे बोलतात आहेत, कशासाठी बोलतात आहेत. अरे मी सांगितलं मग अशी त्यांनी मोठी भाऊनी तो आता तो विषय मी आधी पण बघितला होता. तो बाबांचा फोटो आहे, तुम्ही आधी पण बघितला होता. ते ग्रंथात आपण आधी पण वाचलेलं आहे. पण कुठेतरी ते माझ्या पण स्मरणात नव्हतं. त्यांनी दुसऱ्या कोणाला तरी सांगताना मी ऐकलं, मग माहिती की अरे हा 10 लाखापेक्षा जास्त लोक उद्धार अनुग्रह कसा असायला पाहिजे त्या माणसाने, त्या संतांनी काय थाट केला पाहिजे. पण नाही, आई भाऊ बाळा हे म्हणूनच शेवटपर्यंत ते उद्धार करत राहतात. शेवटपर्यंतच तुम्हाला उपदेश करत राहतात. सामान्य बनून राहतात केव्हा, जेव्हा ते असामान्य असून सुद्धा. हे महत्व आपण समजून घेतलं पाहिजे. आज बाहेरच्या तरुण मुलांमध्ये तुम्ही बघा काय विचार चर्चेचे असतात.
आणि आज आपल्या मुलांमधले चर्चेचे विषय बघा, एवढी एवढी पोरं गो मातेचं बोलतात, एवढी एवढी पोरं तो शेतीचा विषय घेतला नांगडे भाऊनी, किती मला सांगा की, म्हणजे असं बोलत नाही पण भले भले आयुष्यभर शेती केलेली लोक तोंडावर काढली की नाही त्यानं, मला खरं सांगा. मला फार शेतीला कळत आहे असं मी म्हणत नाही, पण आहे तिथं आता बरेच त्यांनी केलेली आहे शेती. त्यानं म्हणजे काय 10-15 मिनिटाच्या ह्याच्यात त्यानं पुरावा दिला की तुमचं ते कसं अवघड आहे आणि आमचं हे कसं सोपं आहे, तुमची रासायनिक कशी अवघड आहे. आणि हे बळ आहे, लक्षात ठेवा, हे विचारांचं बळ आहे. हे विचार इथंच येऊन श्रवण केले जातात, हे विचार इथंच येऊन ग्रहण होतात आणि मग आपल्या जीवाचं रूपांतर शिवात होते. फक्त ते माळा ओढून ते त्यानं नाही होणार. हे विचार रुजले पाहिजेत, हे विचार त्यांच्यात ते आले पाहिजेत. मंदिरांच्या प्रती आपली आस्था असलीच पाहिजे. आणि ती फक्त असं नाही की सोमवारी मग महादेवाचा दिवस आहे मग तेवढ्या पुरती आली, शनिवारी हनुमानाचा दिवस आहे मग ते आता निघाले नवीन फॅड, ते स्टेटस ठेवायचं. तुमचं स्टेटस देव नाही बघत, देव नाही व्हॉट्सअपवर, तुमच्या मग आता तेवढी पण झालाय. लक्षात येते का? विनोदाचा भार नाही, पण की आपण ह्या गोष्टी समजल्या पाहिजे. सद्गुरूंनी दिलेले स्टेटस बघा तुम्ही, त्याच्यातला कॉन्टेंट तुम्ही वाचताय, तुम्ही जेव्हा वाचताय तुमचं परत एकदा रिव्हिजन होतंय आणि परत तुम्ही ते दुसऱ्याला फॉरवर्ड. आता तू मला प्रश्न विचार, मला विचारतात काही काही जण आहेत बघा जे आपल्या विषयात नाही येत, हे का ठेवलंय, ते का ठेवलंय, ह्याचा अर्थ काय, हे असं का सांगितलंय. ही कुतूहलता समाजात निर्माण व्हावी, तो त्याचा उद्देश आहे. आणि हा म्हणजे मागे मी तो विषय घेतला होता की आपल्यासाठी कोणीतरी आपल्यापेक्षा जास्त पुढचा विचार करून ठेवलेला आहे आणि ते संत आहे. लक्षात आलं का? आपला काय म्हणतो शेवटचा दिवस गोड व्हावा, हा गोड कसा होणार आहे ह्याची जी काही काय म्हणतो प्रोसेस आहे एक प्रकारची, ती सगळी त्यांनी आखून ठेवलेली आहे. आपल्याला फक्त त्यांच्यानुसार ते फॉलो करत जायचं, त्याच्यात कुठं गल्लत नाही करायची. मग भजन असेल, चिंतन असेल, इतर काही कार्य असेल, इथं आल्यानंतरच फक्त कार्य होणार असं आहे का? नाही. वृक्ष संवर्धन सगळ्यांमध्ये, गोसेवा बऱ्याच जण आपल्याकडे करतात दिलं, उमाताईंचं त्यांनी उदाहरण दिलं. ते म्हणजे तुम्हाला सांगतो सातारला म्हणजे आमच्याकडचे म्हणून कौतुक सांगतोय असं नाही, ते प्रवचनाला बसल्या नाही, गोमातेशिवाय विषय नसतो त्यांचा. आणि त्यांचा म्हणजे त्यांचं ते काय म्हणतो जे त्यांचं ते औदार्य प्रकट होत असते ना, एक 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 कि मग मला हे तुझा अनुभव सांगितला, पहिले नाव ठेवत होती, आता काय पाहिजे असलं तसं. बरं सकाळी ते भाऊ बोलले बघा, ते राजकारण आलते बघा, ते काय म्हणले, तुमच्यामुळे आमच्या गावाला पुण्य आले, तुमच्या लोकांचं परिवर्तन होतं. हे परिवर्तन करण्याचं सामर्थ्य तुमच्या बाबांनी फिट केले. आता तुम्हाला स्त्रोत बनवले, तुम्ही बनायचं का नाही हे ठरवायचं. विषय आपण समजून घ्यायचा आहे, विषय आपल्याला समजल्यानंतर आपल्याला तो दुसऱ्याला सांगता आला पाहिजे. फक्त इथं बसून सांगितलं म्हणजेच तो सांगता आला असं पण नाही. तुमच्यात ते दिसलं पाहिजे. तुम्ही बघा तुमच्या म्हणजे प्रत्येक काय म्हणतो हालचाल म्हणतो का नाही त्याच्यावरून दिसतं. साधा विषय, रोज मुलं शाळेत जातात, आतापर्यंत पण जात होती, आता रोज त्यांच्या डोक्याला टिळा लावून पाठवा, लगेच तुम्हाला त्यांच्यात बदल दिसला. पहिला प्रश्न त्यांना त्यांच्या मित्रमैत्रिणींकडे का लावलं हे, मग ते तुम्हाला विचारायचं का लावलं हे. हा ते त्याच्या घरी जाऊन मी सांगते मला बी पाहिजे उद्या. ते मॅगी खाते, मॅगी खाते म्हणजे खाते, मॅगी सगळ्यांनाच माहिती आहे ना, बरं जण खाते. ते मॅगी जेव्हा भारतात आली तेव्हा कोण त्यांचं घेत नव्हतं, कारण तेव्हा भारतात लोकांना ह्या गोष्टीची जाणीव होती की जी गोष्ट 2 मिनिटात तयार होती त्याच्यात काहीच असणार आहे. खरंच आहे बघा, तुम्ही त्याचं काढलं नाही इतिहास, त्यांनी भारतात पाय कसे रोवले तर ते कोण घेत नव्हतं. मग ते कसं घ्यायला लागलं, त्यांनी शाळेत फुकट वाटायला सुरू केली आणि लहान पोरांना सवय लागली. आणि जेव्हा ते सांगायचे की बाबा लहान पोरं कशी दिली तर म्हणायचं आता ही उद्या मम्मीला बनवायला सांगा, परत म्हणायचं दुकानात जाऊन विकत.
हा त्यांचा काय म्हणतो, हा त्यांच्या बिझनेसचा पार्ट झाला, तो विषय वेगळा. पण सांगायचं काय की हे असं मिळवता येतं, हे विचारांच्या बाबतीत सुद्धा आपल्याला अप्लिकेबल आहे. आपल्या राजाचा, आपल्या महाराजांचा इतिहास आपल्या पोरांना का नाही माहिती? सांगा त्यांना काय शौर्य होतं. आणि मग परत आपलं म्हणजे ते काय, हे महाराज 50 वर्ष जगले, मग अजून 20 वर्ष जगले असते ना, मग आपलं सगळंच काम झालं. 50 वर्षाच्या कालावधीमध्ये माणूस तो जर 80 वर्षाचं आयुष्य जगत असेल, ती धावपळ करत असेल. आज युद्ध जिंकलंय, बरं साधं सुद्धा जिंकलंय का? अफजल खानाला 4-4.5 महिन्याचा तो कट आहे पूर्ण. किती डोक्याला ताण आहे, प्रेशर बघा तुम्ही. 12वीच्या बोर्डाचा पेपर सुटत नाही म्हणून ते पोरग आत्महत्या करते. ही मानसिकता आहे आताच्या पोरांची. कुठला दर्जा कुठं आणून ठेवलाय आपण? मुलांना कळू द्या कोण अभिमन्यू बाबा, कुठून त्याच्यात ते बळ आलं, कसली भक्ती त्याची होती, काय समर्पण होतं. एकदा तरी तो संभाजी माझ्या पुढे फक्त ओरडू दे, ही इच्छा ठेवून ते औरंगजेब जिजलान नेला. पण त्या 31-33 वर्षाच्या पोराने शेवटपर्यंत त्याच्या पुढे आरडाओरडा केला नाही का? तर त्याला नमवण्यासाठी. कुठून आले सामर्थ्य? खर्चडलं तरी आपल्याला सुधरत नाही. प्राण दिला पण माझा धर्म नाही दिला मी, ही त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवलं. आपल्याला पण आपल्या कृतीत नाही दाखवता आलं पाहिजे. आणि जमू शकत नाही असं नाहीये, होत नाही असं पण नाहीये, वेळ मिळत नाही वगैरे हे म्हणजे मी असं म्हणणं की सगळे जण कारण देत असतात. ठीक आहे, होऊ शकतं, नाही असं नाही, माझ्याकडून पण होत, आपल्या सगळ्यांकडून ते होऊ शकतं. पण त्यानंतर आपण आपल्या त्या जागेवरती आलं पाहिजे. आपल्याला तो विचार की खरंच मी हे करायला फक्त इथं आलोय का? नाही, माझ्या सद्गुरूंनी दिलाय मला एक उद्देश. आणि आपण काही इच्छेपेचे नाही, आपण विश्वात्मकी देवी मंडळी आहे. आपण काय असं हे आहे का? वारसा आहे आपल्या मागं, परंपरा आहे आपल्या मागं, ती संत रीत आहे. जे कुणाला मिळत नाही ते आपल्याला मिळाले. जेव्हा आपण म्हणतो ना की हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर एक जण महादेव, हे बळ आलं पाहिजे. हर हर महादेव सगळे प्रत्येक जण आहे. केलंय, आपण नव्हतो, केलंय आपल्याला, ते बळ दिले. बघा त्यांनी तो शब्द काय सांगितला, रासायनिक शेती होती आणि सेंद्रिय, ज्याला त्यांनी सात्विक शेती म्हणून. बाबांनी लगेच ते परमार्थ इम्प्लिमेंट करून आपल्याला दाखव. बघा तेच पुन्हा विचारात पण करा, तेच पुन्हा अजून सूक्ष्म विचार. रासायनिक विचार कसले तर तुमचे सात्विक विचार कसले. त्याचा विषय तो ओघायला आला म्हणून हे येतं की विचारांमध्ये ज्या विचारांवरती संत हॅमरिंग करत असतात. विचारांनी काय होतं बघा, नाम घेण्यानं काय होतं, भजन करण्यानं काय होतं. औरंगजेब पण माळ ओढतच होता की, ओढत होता नव्हता. त्याचं कुठलं पण ते चित्र काढून बघा तुम्ही. बाबांनी भगवद्गीतेमध्ये पण उल्लेख केलाय त्याचा की कुठलंही चित्र काढून की ते पहिलं माळच हातात आहे. त्याचं कुठलं म्हणजे ते काय म्हणतो चित्रपटात दाखवलं, मालिकेत दाखवलं कुठं, तर त्याचं ते तसं पोर्ट्रेट दाखवतात की तो पहिलं नाम ओळख. पण आज चिंतन कशाच आहे, ही सेवा कुठं गावत, ह्यानं माझं ही सुरत नेली, माझं ही केलं, माझं ती नुकसान केलं, माझ्या ह्या सरदाराच्या हातात तुरी देऊन पळाला, माझ्या मामाची बोट छाटली, ह्या ह्याच्यात कधी एकदाचा गावतोय. हे विचार आत हे कळतं कशावरून, त्याची क्रूरता दिसते कशावरून, आचरणावरून, पिक्चरवरून दिसते. जसा माणसाचा फोटो आहे तसा माणूस असतो का? असूच शकतो का? म्हणजे असतो का असं नाही, असूच शकतो का? नाही. ही विचारांची पावर आहे आणि ह्या विचारांच्यात बदल करायचा आहे म्हणून संत रीतीची गरज आहे, म्हणून भजनाची गरज आहे, म्हणून पहाटेच्या ब्रह्ममुहूर्ताच्या चिंतनाची गरज आहे. ते नसेल तर मग आपल्याला साध्य करता येणार नाही, आपल्या जीवाचं शिवात रूपांतर होणार नाही. आणि त्याला सगळ्यात मोठा अडथळा कोण असणार आहे? आपणच असणार आहे. जागृत
आणि खूप म्हणजे ब्रह्ममुहूर्ताचे तुम्ही अनेक उदाहरण तुम्ही बघा. शिवाजी महाराजांचा काका भट्टांनी केलेला अभिषेक तुम्ही जर बघितला तर 3:30ची वेळ होती त्यांची अभिषेकाची. तर त्या वेळेत अभिषेक केलाय त्यांचा. म्हणजे ते आता ताईंनी काल सांगितलं तो विषय आहे किंवा म्हणजे ते सूर्याची दिशा असते आणि वरच्या दिशेला असल्यामुळे तुम्हाला ते. पण तुम्हाला ह्या सगळ्या कारणांची गरज काय किंवा आपल्याला तुम्हाला असं संबोधन आपल्याला काय गरज आहे. बाबांनी सांगितलं आपलं काम झालंच पाहिजे का, कारण आपल्यासाठी ते विचार करतात हे जे आपल्याला जाणीव आहे का, ह्या जीवाचं शिवात रूपांतर व्हावं ह्यासाठी कोणतरी झटतंय ह्याची आपल्याला जाणीव आहे. ती ज्या दिवशी जाणीव होईल त्या दिवशी आपल्याला कुठल्या काय म्हणतो स्पष्टीकरणाची गरज नाही. संतांच्या बोलण्याला स्पष्टीकरण मागू नये हा निव्वळ मूर्खपणा आहे. हा तुम्हाला त्याच्यात काही एखादी शंका येऊ शकते, तुम्ही त्याच्यात विचारू शकता. बाबा किती सहजपणे सकाळी बोलले ते काय मी 50,000 रुपये देणार आहे म्हणले, नाही दिले की मला येऊन बोला, तुम्हाला प्रश्न विचारायचं द्वार नेहमीच उघड आहे, पण तुमचा प्रश्न काय आहे ह्याच्यावर पण ते ठरणार. शंका असू द्या, कुशंका नसू दे पाहिजे, कारण आपल्याला रूपांतर करून घ्यायचंय. आपण त्यासाठी जन्माला आलोय, आपण विश्व कल्याणासाठी जन्माला आलोय. जोपर्यंत या स्वराज्याचं स्वराज्य होत नाही त्यासाठी आपला प्रत्येक श्वास विश्व कल्याणासाठीच आला पाहिजे. आणि मग त्या तळमळीतून आपल्याला म्हणता येईल की हा आम्ही श्रीपाद बाबांची लेकरं आहोत, आम्ही श्रीपाद बाबांचा वारसा चालवणार आहोत. कर्तृत्वाने मिळतो वारसा, फक्त नावाने मिळत नाही. नावाने मिळत असता तर आपल्यापर्यंत हा विषय पोहोचला असता. तर ते कर्तृत्व कमवायचं, त्याला कशाची जोड पाहिजे कालपासून झालाय तो विषय. फक्त कर्तृत्व असेल तर अहंकार येतो. राजे शिवाजी महाराज जसे होते तसे त्यांच्यापेक्षा खूप बलाढ्य, खूप हुशार हे मुघलांकडे सुद्धा होते. ते काय यशस्वी झाले नाहीत? समोरचा व्यक्ती कोण आहे ह्याच्यावरती महाराज सुद्धा कितीतरी वेळा चाचपडले असतील ना. विचार करा तुम्ही. तुम्हाला नाही राहिलं समोरची व्यक्ती काय करते, बाउन्सर करते. आपण जिंकलो म्हटलं, आपण धर्माच्या बाजूने. मग आपल्याला काम करताना आपल्या ते कर्तृत्वाबरोबर मातृत्व येणार जर आपण धर्माच्या बाजूने असू तर. नाहीतर फक्त कर्तृत्व घेऊ त्याच्याबरोबर मग तो सुप्तरित्या तो कथा काल त्यांनी सांगितलं दिसत कोणाचाच नाही. का दिसतोय? कोणाचाच नाही. सुप्तरित्या तो फक्त वावर करतोय हळूहळू. तुम्ही एका दिवशी पूर्ण तुम्हाला झोपवल्याशिवाय राहत नाही. तो विषय होता. वेळ झालेली आहे. फक्त सांगायचं हे काय की आपल्याला सदैव जागृत राहायचंय. सदैव जागृत साठी भजनाची कास धरायची, विश्व कल्याणाचं कार्य करतच राहायचंय. जोपर्यंत ते जसं स्वराज्य दिलं आपल्याला आता तयार करून, जोवर स्वराज्य होत नाही तोवर आपल्याला थांबायचं नाही. 1-2 मिनिटं घेतो. त्यांचं जेव्हा ते असं सांगतात ना, ते काल मला एक वाक्य कोणतरी काल पाठवलं होतं. 1 मिनिट तुम्हाला सांगतो मी. तर ते उद्देश काय असतो त्यांचा बघा. नो ऑब्जेक्शन नो कंप्लेंट. काय म्हणले? नो ऑब्जेक्शन नो कंप्लेंट. कोणतीही तक्रार नाही, कोणत्याही अटी नाहीत. हे कोण सांगतं? हे जेव्हा त्यांचे काही व्हिडिओ कॉल होतात, झूम मीटिंग होतात हे मौलवींचे त्यांच्या त्या अनुयायांशी, तेव्हा त्यांच्या शेवटची ही असते की नो ऑब्जेक्शन नो कंप्लेंट. कुठलीही तक्रार नाही, कुठलीही अटी, कोणत्याही अटी नाही. तुम्हाला फक्त काम करत राहायचंय. त्याचे रिझल्ट येतील न येतील, कधी आपल्या पुढच्या पिढीला भेटतील न भेटतील, तुम्ही काय विचार करायचा. तुम्ही सातत्यानं फक्त काम करत राहायचं. किती म्हणजे घाव कुठं घातलाय बघा त्यांनी. आपल्याला प्रश्न विचारायचे संधी आहे. मग आमचे प्रश्न कसे आहेत? बाबा राजकारणावरच लय बोलतात. झाडं लावणं म्हणजे काय विश्व कल्याणाचं काम असते का? गोमातेचं हे मधूनच कुठून आणलं? आधी तर नव्हतं.
येते का नाही येते बघा, आपल्यातल्या लोकांकडून येतं, असं काय लांबच्या येत नाही. तर हा उद्देश आहे की आपलं सुद्धा कार्य नो ऑब्जेक्शन आणि नो कंप्लेंट बेसिसवरच असलं पाहिजे. हर हर जय भवानी, छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी.